अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। हम तुम यूं ही मिलते रहे महफिल यूं ही सजती रहे। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे शन्तनोतु ते सर्वदा मुदम् शन्तनोतु ते सर्वदा मुदम् प्रार्थयामहे भवशतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वरः सदा त्वां च रक्षतु ईश्वरः सदा त्वां च रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय जीवनं तव भवतु सार्थकम् जीवनं तव भवतु सार्थकम् जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे
खुश हुए। बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका, क्या मिसाल दो मैं तेरी नाम लो मैं किसका। नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू। औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता। मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता, जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बहार खुद कहलाए हर कली का दिल धड़काए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। आज आपण सर्वजण इथे उपस्थित झाला आणि आज परत आज आनंद उत्सव आहे. आज साहित्य 61चा वाढदिवस आहे आणि 61 ओलांडताना हे 60 वर्ष त्यांचे कसे गेले याबद्दल आणि खरंच एक स्त्री म्हणून ताईंनी किती जीवनामध्ये सर्वांना सांभाळून केलेलं आहे ते आपण सर्वांनीच बघितलेलं आहे. आणि 60 ओलांडताना समृद्धीचा नवा टप्पा हा तुमचा 61चा दिवस तुम्हाला खूप सुख समृद्धीचा जावो हेच मी आजच्या दिवशी तुम्हाला सांगते. आणि तुम्हाला खूप दीर्घायुष्य मिळो, तुम्हाला शतायुष्य मिळो. आयुष्याच्या प्रवासात 60 वर्षे ओलांडणे म्हणजे वय वाढणे नव्हे तर तो अनुभवाचा एक अतिशय समृद्ध आणि देखणा प्रवास आहे. कष्टाची 60 वर्षे पूर्ण होतात तेव्हा आयुष्य संपत नाही, उलट ते अधिक परिपक्व आणि समाधानी बनते. आजकाल ज्येष्ठ नागरिक केवळ वयाने 60चे असतात, पण त्यांचा उत्साह आणि कार्यक्षमता आणि जिद्दीची जिद्द कोणत्याही तरुणाला लाजवेल अशीच असते. मनात आणि
विचाराने तरुण टिकवून ठेवण्यात एक वेगळीच मजा असते हे माझ्या ताईंनी आपल्या जगण्यातून दाखवून दिले आहे. सौंदर्य, मनमोकळेपणा आणि शारीरिक तंदुरुस्ती राखणं हे संपूर्ण स्वतःच्या हातात असतं. त्यासाठी संतुलित आहार, नियमित चालणे, योगाभ्यास ह्या सर्व महत्त्वाच्या आणि सकारात्मक विचार यांची गरज असते. आमच्या ताई नेहमी याच विचाराने जगतात. 60 वर्षे ओलांडली म्हणून कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण संपतात असं नाही. मुले मोठी झाली, त्यांची लग्न झाली तरी त्यांच्या भविष्याची काळजी, नातवंडांचे संगोपन आणि घराची सोय पाहण्यात वेळ कसा निघून जातो हे कळत नाही. आजच्या काळात ही घरची मुख्य धुरा सांभाळत आणि नातवंडांना सुसंस्कार देण्यात त्यांचा वेळ अगदी आनंदात जातो. काही जण या वयात पूर्णपणे आध्यात्मिकडे वळतात तर काही जण कौटुंबिक आनंदात स्वतःला गुंतवून घेतात. ताई मात्र आयुष्याच्या अनेक क्षण भरभरून जगायला आवडतात. आजही त्या स्वतःच्या मनाने अगदी तरुण समजतात. रोज आहारात दूध, फळे, हिरव्या पालेभाज्या समावेश करून त्या आरोग्याची उत्तम काळजी घेतात. एखाद्या कार्यक्रमाला किंवा समारंभाला जाताना छान तयार होतात. नटणे थटणे त्यांना आजही खूप आवडते. 60 वर्षे झाली म्हणून काय झाले, सुंदर साडी नेसून हलकासा मेकअप करून त्या आजही प्रसन्न असतात. जेव्हा त्यांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. इच्छाशक्ती असेल तर वयाने कोणतेच बंधन माणसाला रोखू शकत नाही. त्यांना मित्रमैत्रिणी जोडण्यात आणि नातेवाईकांमध्ये मिळून मिसळून राहण्याची खूप आवड आहे. मनमोकळ्या गप्पा, जुन्या आठवणींना उजाळा देणे आणि हास्य विनोद यात त्यांनी त्यांचा वेळ कसा निघून जातो हे समजत नाही. 60 वर्षानंतर बालपण आणि तरुणपणाच्या आठवणी मनाच्या पुस्तकातील एक एक सुंदर पान बनून राहतात. वय वाढतं तसंच BP, मधुमेह यासारखे छोटे मोठे सोबत येतातच, पण त्यावर योग्य औषध उपचार आणि पथ्य पाळून हसतमुख सामोरे जाणे त्यांना ठाऊक आहे. आजच्या मोबाईलच्या जमान्यात जिथे संवाद कमी होत चालला आहे तिथे त्या आपल्या गोड स्वभावाने सर्वांना एकत्र बांधून ठेवतात. त्यांचा एक विचार मला खूप भावतो आणि तो म्हणजे 60 वर्षानंतर स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य टिकवणंही आवश्यक आहे. त्यांच्या गरजेपुरता आर्थिक शिदोरी स्वतःजवळ असावी जेणेकरून स्वाभिमानाने जगताना, स्वतःच्या आवडीनिवडी, छंद जोपासताना आणि कोणावरही भार न ठेवता आनंदाने प्रवास करता येतो. पैशापेक्षा नाती, आपुलकी आणि घरातील जिव्हाळा अधिक मौल्यवान आहे त्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. बदलत्या काळासमोर सोबत स्वतःमध्ये थोडे बदल करून नव्या पिढीला समजून घेत त्यांच्या सोबतीने चालणे हेच खऱ्या सुखी आयुष्याचे रहस्य आहे. आज 60 वर्ष ओलांडल्यानंतर त्या मनमुराद जगतात. त्या मुलांमध्ये, नातवंडांमध्ये रमून जातात. स्वयंपाक करणे, नवीन रेसिपी करणे, लेखन, वाचन, त्या गाणी ऐकणे हा त्यांचा मुख्य छंद आहे. निसर्गावर त्यांचे अपार प्रेम आहे. पाऊस पडला तर त्यांच्या जिवलग मैत्रिणी तसंच खिडकीतून बसून गरम गरम चहाचा घोट घेत पावसात आनंद घेण्याची त्याची रीत आजही कायम आहे. अंधश्रद्धेला थारा न देता मनात देवाप्रती निस्सीम श्रद्धा ठेवून ते आपले आयुष्य व्यतीत करतात. अलीकडे त्यांनी उत्तराखंडातील चारधाम यात्रा, एक अतिशय सुंदर प्रवास आणि तिरुपती बालाजी अशा अनेक तीर्थस्थळांना त्यांनी कुटुंबासोबत भेटी दिल्या. भरपूर फिरणे, खरेदी करणे आणि प्रवासात आनंद लुटणे त्यामुळे त्या अधिकच प्रफुल्लित झाल्या आहेत. त्यांनी स्वतःचे वय लपवण्याचा अजिबात आवडत नाही. शेवटी वय हे केवळ एक आकडा असतो. मन जर कायम तरुण आणि उत्साही असेल तर 60 ओलांडल्यानंतरही आयुष्य सदैव सुंदर राहते. आणि खरंच हे सगळे गुण ताईंमध्ये आज आपण बघितलेले आहेत आणि त्यांचा आदर्श आज आपण घेऊन आज पुढच्या पिढीनेही हे असंच छान त्यांचं आयुष्य जगावं आणि सगळं कुटुंब एकत्रित आनंदात राहावं. आणि त्या आज ताईंना वाढदिवसाच्या खरंच मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना दीर्घायुष्य, शतायुष्य व्हावे हीच मी देवापुढे प्रार्थना करते. आजच्या 61 पूर्तीचा कार्यक्रमला शुभेच्छा. वाढदिवस मी या 4 भावांच्या लग्नाचा साक्षीदार आहे. माझं लग्न आधी झालं, त्याच्यानंतर नंदाताईचं आणि शेखरदाचं झालं. त्या सगळ्या बहिणींना मी बघायला गेलो होतो. ज्योतिताईंना पण बघायला गेलो होतो. चारुताईंना बघायला आलो होतो बदलापूर डोंबिवलीला. तसंच शेखरदाच्या नंदुरबारला पण मी बघायला गेलेलो होतो. अतिशय आमचं नातं म्हणजे सालामी येण्याचं नसून
मित्राचं नातं आम्ही मानतो. आम्ही पूर्ण भारतभर भ्रमण केलेलं आहे. शेखरदा आम्ही फॅमिली कुटुंबासह असेल किंवा 4 जण असेल, परदेशवारी पण करून आलेलो आहोत त्यांच्याबरोबर. तर अतिशय सुंदर असं हे जोडपं अनेक या 60 वर्षाच्या वयामध्ये किंवा लग्नाच्या याच्यामध्ये अनेक घरगुती अडचणी असतील, काही समस्या आल्या असतील, त्यावर पण मात करून त्यांनी हा आजपर्यंतचा प्रवास खूप सुंदर पद्धतीने केलेला आहे. तर मी त्यांना माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त म्हणताताईंना. आणि त्यांचं जीवन असंच सुखी, शांती, समाधानी व आपुलकीचं जावं मी या शुभेच्छा चिंतितो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. तेरे लौट आने से घर में कितनी रौनक है. तुम्हाला तुमच्या 61व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुमची पुतणी आहे. मी तुम्हाला लहानपणापासून बघत आली आहे. आमच्या काकूंच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं. भले त्यांना किती पण त्यांच्या जीवनात सुख असो दुःख असो, पण मी जेव्हा पण त्यांना बघितलंय तेव्हा ती नेहमी हसतच मला दिसले. हे मी त्यांच्याकडून नेहमी शिकते की आपण नेहमी आपल्या लाईफमध्ये हसतच असलं पाहिजे. मी जेव्हा पण त्यांना बघितलंय तेव्हा ते नक्की त्यांचा चेहरा स्माईलच आहे डायरेक्टली. आणि आज ते एवढं 61 पूर्ती त्यांची झाली तरी सुद्धा अजिबात त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतच नाही की ते 61 वर्षांचे आहे. असं वाटतं की त्यांचा आता 30 पण पूर्ण नाही झालंय, अजून आता 30 पूर्ण होणार आहे. ओके, सो आमचे काका पण खूप लकी आहे की त्यांना खूप छान बायको भेटली आहे. एकदम दोघं एकमेकांना समजून घेतात आणि त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यांचे खूप छान रील्स आपण बघतो किंवा फोटोज वगैरे बघतो, तर ते खूप छान आहे. आणि दोघांना पण फिरण्याची खूप आवड आहे. तर आमच्यासाठी खूप छान कपल आहे. तर तुम्ही असंच आनंदी राहा, हॅपी राहा आणि आमच्यावर तुमचे आशीर्वाद नक्की ठेवा. आमच्या वहिनींची एक वैशिष्ट्य सांगते की म्हणजे प्रत्येकाला शुभेच्छा देते मी. 61 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी ते लक्ष्य पूर्ण करावं, आता 100 पूर्ण करावं. आणि एक गुण सांगते की त्या लग्न झाल्यापासून मी म्हणजे आमचं त्या दोघी अगदी मैत्रिणीसारखं नातं दोघींचं, पण त्या कधीही दुःख आलं, काही संकट आलं की त्या अगदी धीराने उभे राहतात. अगदी आमचा भाऊ घाबरून जातो पण आमच्या वहिनी कधीच घाबरत नाही, अगदी पाठीमागं त्याच्या धीराने उभे राहतात आणि सगळं कार्य पूर्ण तडीच नेतात. म्हणजे सगळ्यांना सहकार्य करतात, सगळ्यांशी मिळून मिसळून वागतात, सगळ्यांना प्रेमाने वागवतात, मनीष प्रेमाने खाऊ घालतात सर्वांना. असं भरपूर त्यांच्याबद्दल बोलताही म्हणत आहे, बाकीच्या जण सर्व सांगणार आहे, मी थोडंच सांगते. मला काकूंच्या हाताचा शिरा खूप आवडतो. ते मस्त शिऱ्यामध्ये काजू, बदाम, केळी घालतात आणि त्यांचं खूप सारं प्रेम होतात, म्हणून मला त्यांच्या हाताचा शिरा खूप आवडतो. माझी छोटी सर्वात मोठी बहीण आहे आणि तिचा आज देशश्रीचा कार्यक्रम आहे, तर मी काहीतरी बोलणार आहे. सौ मंजुश्री म्हणजे खेळत राहणारा झरा, सूर्याचे किरण, मंजूळ वाऱ्यासवे गाणारी कोकिळा स्वर सम्राटी, जुळवून सर्व नाते कुटुंब सांभाळणारी रणरागिणी, श्रीमंती मनाची नाही तर श्रीमंती मनाची, पैशाची नव्हे तर एका सूत्राने बांधून कुटुंबातील सर्वांचे संगोपन प्रेमाने करणारी, करारी, प्रेमळ, प्रेरणादायी, स्पष्टवक्तेपणा, तेजस्वी, यशस्वी, जयश्री, कीर्तिवान, बलदायी, आरोग्यदायी बहिणीला 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि गोड गोड आशीर्वाद. सगळ्यात पहिली आली सगळ्यांमध्ये आणि ती आहे सर्व आहे माझ्यासाठी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सोबत पडत माझ्यासाठी कधीही काही भेटलं, कधी फोन लावला, कुठेही झालं, फक्त त्यांच्या स्वतःसाठी तुम्ही आता टाइम द्या, स्वतःकडे लक्ष द्या. मी थोडं दूर आहे, मी बरोबर येईल तुमच्या बरोबर, बस सोबत राहा. सगळे काहीच असं नाही जगामध्ये की तिला सगळं भेटून दिला जगामध्ये. मी पण तिला जेवढं माझ्याकडनं करता येईल तेवढं करेल तिच्यासाठी. जोपर्यंत आहे मी ती माझ्यासोबत आहे. ही सगळी ताईंची पुण्याई आहे की ताईंनी आज आपल्याला सगळ्यांना जोडून ठेवलं. सगळ्यांना पूर्ण सगळे अजून आहेत जोडून ठेवलेली नाती आता नाही की कुठल्याच याच्यात हे नाही. काही आज सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये त्या पुढे आहेत. म्हणजे अगदी लहान मुलांच्या खेळण्यात
तर ह्या तरुण मुलींमध्ये त्यांच्यासारखी जीन्स घालून त्यांच्यासारखं स्विमिंग करण्यात पण आज एक्सपर्ट आहेत त्या. आणि त्याचबरोबर आमच्यासारख्या आम्ही त्यांच्या जावा नसून त्यांच्या बहिणी आहोत असं मला वाटतं. कारण आहे ना प्रत्येक प्रसंगात आहे ना छोटीशी काय गोष्ट असे ना मी ताईंना सांगत आलेली आहे की ताई आज असं झालं माझं, ताई आज असं झालं, आणि याच्यातून काहीतरी उपाय काढत गेले आणि आम्ही एक खूप मोठं नातं जपलं. त्याच्यासाठी आज म्हणजे 61 केली, पण त्यांच्या आपण 75 जेव्हा करू तेव्हा मला तर असं वाटतं खूप छान मोठी करू. आणि हे सगळ्यांसाठी खूप विलोभनीय आहे. आणि हे आपण प्रत्येक वेळेला जवळ करूया आणि सगळ्यांमध्ये एकत्र येऊया. हे खरंच आज हे आनंदाचे अश्रू आहेत की ते शब्दातही व्यक्त होऊ शकत नाहीत. तर खूप आनंद झालाय. अरे सगळे जण कौतुक करतात आमचं चौघी जावा म्हणे आम्ही यांच्याकडचे दुसरे फॅमिली आम्ही म्हणे म्हणजे वाटतच नाही तुम्ही जावा इतक्या म्हणे तुम्ही बहिणीसारख्या राहतात. मला तर खूप म्हणजे आनंद झाला की म्हणजे मला फक्त असं वाटतं की हा कार्यक्रम एकतर तिचा माझा झाला तिचाही व्हावा अशी माझी खूप इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. खूप छान. म्हणजे एखाद्या मुलीला टेन्शन असतं पण सासूची खरी किंमत त्या मुलीची आई वारल्यानंतर कळते. म्हणजे माझी मम्मी तेव्हा वारली जेव्हा तिची सगळ्यात जास्त गरज मला होती, पण माझ्या सासूने मला ती गरज म्हणजे एक क्षणही भासू दिली नाही की तुझी मम्मी आता ह्या जगात नाहीये. माझ्या डिलेव्हरी पासून तर माझ्या मुलाचं पूर्ण माझ्या सासूने पाहिलेलं आहे. खरंच ग्रेट आहे. सेकंडली असं की मी पहिली सून असेल की तिचा अधिक महिना तिची सासू करते. म्हणजे लिटरली मी ना आई आहे ना वडील आहे, आणि ते आता हे दोघंच आहे माझ्या लाईफमध्ये. दोनच शब्द सांगेल, थँक्यू फॉर एव्हरीथिंग आणि सॉरी फॉर एव्हरीथिंग. म्हणजे खरी किंमत सासूची ही आई गेल्यानंतरच कळते. आणि मी खूप लकी की माझीशी सासू आहे. म्हणजे लिटरली मला आई नाही आहे ना वडील आहे, पण हे दोघं आहे ना मला नाही आठवत माझ्या आई वडील. आता मला लिटरली मी फ्री होऊन गेले यांच्या घरात. त्या घरात येतात मला जे आवडतं ना ते नाशिक मधनं सगळं डब्बा भरून असतं. फक्त जे मला आवडतं माझ्या घरात जे येतं माझी सासू मला मी झोपते माझी सासू सगळे कामं करून ठेवते. पण मी तेव्हा ती सासू नाही दिसत मला, तेव्हा ती माझी आई दिसते. मला पप्पा म्हणतात हा ती काम करते तुझ्याकडे काम करते, पण मीच म्हणते की मी माहेरपणाला आलेली आहे आता. लिटरली मी ग्रेट आहे आणि मी खूप लकी की माझी सासू मला भेटलेली आहे. आणि आता फक्त पप्पांना एवढंच म्हणेल की आता हा टायमिंग आहे की तुम्ही त्यांची काळजी घ्या. कारण की आतापर्यंत तुम्ही फक्त त्यांना तुमची काळजी घेताना बघितलंय. सॉरी, पण आता हा टाइम आहे की ह्यानंतर तुम्ही त्यांची काळजी घ्या. कारण की आता आम्हाला गरज आहे त्यांची. आवडती काकू, अशी काकू की मी तिला कधीच फोन करताना टाइम बघत नाही. काय बोलायचं याचा विचार न करता ज्याला मी फोन लावतो कधी जेव्हा मला वाटेल तेव्हा ही ती व्यक्ती आहे. तिने मला खूप लहान असल्यापासून मी ज्या पाठीमागे पळायचो मला म्हणजे आठवत सुद्धा नाही, पण सगळं माझं काकूने केलेलं आहे. सगळं ते लहान बाळाचं करावं लागतं ते माझ्या काकूने केलेलं आहे. माझी काकू खूप प्रेमळ आहे. मेन म्हणजे माझी काकू असं तिच्या मनात खूप साठवून ठेवते. तिच्या मनात खूप आहे, ती व्यक्त खूप कमी होते. खूप अशी ती पण ती सगळ्यांना धरून ठेवलेली आहे पूर्णपणे. आणि तिला खूप माणसं आवडतात अशी माझी काकू आहे. माझ्या काकूला म्हणजे जसं आई बोलली की तिने चुलीपासून इंडक्शन पर्यंत सगळं वापरलेलं आहे. ती खेड्यामध्ये राहण्यापासून दुबई पर्यंत सगळी फिरून आलेली आहे. आणि अशी माझी अनुभवी काकू माझी. मला खूप आवडते माझी काकू. तसं नाही. आम्ही मध्ये गेलेलो तर तेव्हा त्याची संधी असते तिला मॅन्डरिन म्हणतात. तर मॅन्डरिनचं मंदा तो तसं नाहीये. खरंच आवडते काकू. आय लव्ह यू. एक गोष्ट मामींची सांगायची अशी की लहानपणापासून आम्ही जेव्हा पण गावाला गेलो कधी पण असो गावाला गेलो नाशिकला गेलो सर्वात पहिले मामींकडे मुक्काम मामींकडेच असायचं. बरेचसे बाकीचे मामी म्हणायचे, तुम्ही म्हणायच्या, शारू मामी म्हणायच्या, सुनीता मामी म्हणायचे तुम्ही आमच्याकडे येतच नाही. पण तो एक वेगळाच ओढा असायचा की नाही पहिले आपण मोठ्या मामाकडेच जाऊ. आणि असं काही नाही की बाकीच्या मामींनी प्रेम लावलं, सर्व मामींनी प्रेम लावलं.
पण ते एक असतं ना थोडस एक कल वेगळा असतं की नाही ह्या मामी आहे बाबा. तर ते एक चांगलं आहे, त्यांनी कधीच असं म्हणजे सर्वांना सामावून घेतलंय, सर्वांना सांभाळून घेतलंय. कधीच त्यांनी कमी नाही ठेवलं की नाही तू नाही, हा नाही, तो नाही, असं नाही कधीच नाही केलंय. आणि सर्वांना एक समान सारखं त्यांनी केलंय. त्यांची ही गोष्ट मला खूप आवडते. परत एकदा तुम्हाला खूप खूप अभिनंदन वाढदिवसाच्या. आणि असंच असू द्या, असंच प्रेम राहू द्या. पहिला पोरगी फायनल करावं मी त्याच्यासोबत. पोरगी फायनल असताना मी गेलो होते, फायनल केला नेहमीच असायचे. मला बघायला आल्यापासून काकू सोबत होत्या. काकू मला बघायला आलेल्या. त्यानंतर काकांच्या एकट्याला भेटलो तेव्हा काकूंची खूप धावपळ बघितली. काकू सर्वांच्या कार्यक्रमामध्ये कोणाच्याही घरी असो, काकू आपल्यासारखं म्हणजे स्वतःच्या घरचा कार्यक्रम असे सर्व कार्यक्रम पार पाडतात, सर्वांना मदत करतात. सगळ्या सुनांना सासू सारख्याने मैत्रिणी सारख्या म्हणजे या मंदा काकू. आई आणि काकू बोलत असतील तर बिनधास्तपणे मध्ये बोलणारी मी असते. काकू तुम्हाला वाढदिवसाच्या थँक्यू बेटा. त्याने मला आल्या आल्या विश केलं. सगळे बोलले ना, छान वाटलं. खरंच तुझा वाढदिवस आज इथे चांगल्या आनंदाने साजरा झाला. मला तर आज बघायला मिळाला तुझा कार्यक्रम 61चा. तर मला खूप खूप आनंद झालेला आहे. खरंच माझ्या त्या चौथ्या मुलीपेक्षा 5वी मुलगी मला असं वाटतंय. खरंच सांगते मला तुझ्याबद्दल आज असं वाटतं की माझी 5वी मुलगीच आहे. आनंदाने जा. तुला खूप 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 शुभेच्छा. आपको देखें कभी अपने घर को देखें हम खुश हुए, 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 हम खुश हुए. आज से पहले आज से ज्यादा, आज से पहले आज से ज्यादा खुशी आज तक नहीं इतनी सुहानी, ऐसी मीठी, इतनी सुहानी, ऐसी मीठी आज तक नहीं आज से पहले. इसको समझो कहेगा
किस्मत का लेखा हम जो अचानक मिले हैं। इसको संजोग कहे या किस्मत का लेखा हम जो अचानक मिले हैं। मन चाहे साथी पावे हम सबके चेहरे देखो तो कैसे खिले हैं। ओ तकदीरों को जोड़ जैसी, तकदीरों को जोड़ जैसी कहीं आज तक नहीं मिली आज से पहले। सपना हो जाए वो पूरा जो हमने देखा, ये मेरे दिल की दुआ है। सपना हो जाए वो पूरा जो हमने देखा, ये मेरे दिल की दुआ है। ये पल जो बीत रहे हैं उनके नशे में दिल मेरा गाने लगा है। ओ किसी खुशी को ढूंढ रहे थे हम, किसी खुशी को ढूंढ रहे थे, यही आज तक नहीं मिली आज से पहले आज से ज्यादा। सजाऊंगा लुट कर भी तेरे बदन की डाली को, लहू जिगर का दूंगा हंसी लबों की लाली को। सजाऊंगा लुट कर भी तेरे बदन की डाली को, लहू जिगर का दूंगा हंसी लबों की लाली को। है वफा क्या इस जहां को एक दिन गुजरा दूंगा मैं दीवाना। चुरा लिया है तुमने बदल मेरी तुम जिंदगानी। लेकर मुझको ना बहलाना, चुरा लिया है तुमने जो दिल, नजर नहीं चुराना। आपण जे जरी चालू आता
हिला तुझे कप्पाली लाटीला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला गो फॅशन मराठी सोबय तुला अरे जा जातो मुला का सत्तावीतय मला अरे जा जातो मुला का सत्तावीतय मला का सत्तावीतय मला का सत्तावीतय मला न जाऊन सांगन मी बापाला बापरे अरे जा जातो मुला का सत्तावीतय मला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला अरे